ग्लानिर्भवति भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. असं म्हणणाऱ्या द्वापर युगाच्या स्त्री रक्षकाने कलयुगात 16व्या शतकात जन्म घेतला, तो म्हणजे महाराजांच्या रूपात, आणि न्यायदानाची व्याख्याच पलटून टाकली. अहो, माझ्या महाराजांवर स्त्रियांना इतका भरोसा होता की त्या म्हणायच्या, जोवर आमचे राजे आहे तोवर आमचे चारित्र्य शाबूत आहे. पण दुर्दैव असं की आज असं म्हणणारं आहे का हो कोणी? महाराजांच्या दरबारात प्रत्येक स्त्रीचा आदर सन्मान व्हायचा, पण ज्या पुरुषाने स्त्रीवर अतिप्रसंग केला त्याचा चौरंग झालाच समजावा. जिजामातांप्रमाणे अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय, अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही. आणि महाराजांच्या स्त्रीनीतीचा सुद्धा हाच नियम होता. अहो, आमचा शिवकालीन इतिहास सांगतो, आमच्या स्त्रीने शत्रू तुडवला, राणी लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला, मा जिजाऊने राजशिव छत्रपती घडवला, ताराबाईने याच महाराष्ट्रभूमी औरंगजेब रडवला. अहो, महाराजांप्रमाणे खरा मरतो तो जो स्त्रीचा आदर सन्मान करतो. पण आजची परिस्थिती अशी दिसत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये खरा मरतो तो का जो स्त्रीवर आपली मर्दानगी दाखवतो. अहो, ज्या वयात महाराज स्त्रीनीती ठरवण्यात बिझी असायचे त्या वयातील आजची आमची 9वी 10वीची शेमडी पोरं गर्लफ्रेंड बनवण्यात आणि क्रश पटवण्यात बिझी असतात. उरले सुरलेली काही शोली के पीछे क्या है आणि कच्चा बदाम अशा गाण्यांना लाईक्स करण्यात बिझी असतात. आज ज्या नराधमाने अपराध केला तो राहिला बाजूला, पण त्या स्त्रीला शिकवणी दिल्या जातात. तू अशी वाग, तू अशी बोल, तू हे कपडे घाल इत्यादी. लहानपणापासूनच तिच्या मनावर हे बिंबवले जाते, तू सुरक्षित नाही, स्त्री सुरक्षित नाही. अशा या आजच्या काळाची आणि माझ्या शिवकाळाची तुलना करताना मला जरा लाजच वाटते. कारण आजची परिस्थिती आहे तशी. आज FIR फाईल करायला गेलं की समोरून प्रश्न ऐकायला मिळतो, अहो, आम्ही FIR फाईल करतो पण मुलीने कपडे काय घातले होते. आज जेंडर इनइक्वॅलिटी विरुद्ध मुलींना अक्षरशः रस्त्यावर उतरून आंदोलनं करावी लागतात. आणि खरी लाज तर तेव्हा वाटते जेव्हा एका शिकाऊ डॉक्टरवर गँग रेप होतो. खरी लाज तेव्हा वाटते जेव्हा एका शाळेच्या मुलीवर तिचाच कोच, तिचा सावत्र बाप, तिचाच रिक्षावाला रेप करतात. खरी लाज तेव्हा वाटते जेव्हा मणिपूर, कोलकाता, बदलापूर अशा शहरांमध्ये धक्कादायक घटना घडून येतात. खरी लाज तेव्हा वाटते जेव्हा एका स्त्रीच्या मृतदेहावर सुद्धा अतिप्रसंग झाला ही हळहळणारी बातमी कानावर पडते. आणि खरी लाज तेव्हा वाटते जेव्हा आपल्याच देशातील 70% स्त्रिया सेक्शुअल मेंटल अब्यूज सहन करतात. कारण फक्त एवढंच की समाज तरी काय म्हणे, नाही तर न्याय व्यवस्था तरी तारीख पे तारीख हा गेम खेळे. अहो, कैसे बनाओगे भारत को विश्व शक्ति, जब सुरक्षित ही नहीं है यहाँ की नारी शक्ति. आज 140 कोटी आदमी आबादी असलेल्या या देशाला स्वातंत्र्य पूर्ण होऊन 78 वर्ष झाली आहेत, पण त्या स्त्रीला स्वातंत्र्य कधी मिळणार. प्रत्येकाला वाटतं शिवाजी पुन्हा जन्माला यावा, पण शेजारच्याच्या घरात. प्रत्येकाला वाटतं शिवाजी पुन्हा जन्माला यावा, पण त्याला जन्म देणाऱ्या त्या जिजाऊचे प्राण मात्र तुम्ही गर्भातच घेता. अहो, जी स्त्री जन्माला येण्या अगोदरच सुरक्षित नाही, ती जन्माला आल्यानंतर तरी कशी सुरक्षित होईल. त्या शिवकाळात आमचे महाराज स्त्रियांना तलवारीच्या शिकवणी द्यायच्या, आणि आज 21st सेंचुरीमध्ये राहून सुद्धा आपण त्यांना चूल आणि मूल अशी छोटीशी शिकवण देत बसलोय. आजचा जर का स्टॅटिस्टिकल रेशो बघितला तर आजच्याच दिवशी 10% स्त्री भ्रूण हत्या आणि 20% छेडखानीचे केसेस असेच हायलाईट होते. या सर्व परिस्थितीला बघून मला एक मी बनवलेली कविता सादर करावीशी वाटते. अगं, आजच्या जगात नराधमांची कमी नाही, वाचवायला येईल कृष्ण नाही तर शिवाजी याची देखील हमी नाही. तुला लढायचं नाही, तुला लढायचंय तुझ्या स्वाभिमानासाठी, तुझं भिडायचंय. आजची परिस्थिती
स्पर्श झाला तुला तर तूच मानली जाशील मध्ये. नको मागू ग तू न्यायासाठी भिका, नको मागू ग तू न्यायासाठी भिका. आजचा समाज ऐकत नाही एका अबलेच्या हाका. हाका घेत मरशील जरी तू आज, हाका देत मरशील जरी तू आज, कुठेतरी येणार का ग त्या नराधमाला लाज. म्हणून म्हणते तुला रडायचं नाही तुला लढायचंय, तुला रडायचं नाही तुला लढायचंय. तुझ्या स्वाभिमानासाठी आजच्या जगात तुलाच तुझं भिडायचंय, तुलाच तुझं भिडायचंय.